जो जमाते सादिसा के तालिब इल्म हैं उनसे मराठी ज़बान में तकरीर पेश करने के लिए गुजारिश करता हूँ। वो आएँ और मराठी ज़बान में तकरीर पेश करें। उनका उन्वान है या सृष्टिचा निर्माता कौन, यानी इस कायनात का खालिक व मालिक कौन। अब्दुल्ला ज़मीर टाके। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुह। नहमदुहु व नुसल्ली अला रसूलिहिल करीम, अम्मा बाद। क़ालल्लाहु तबारक व तआला अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इन्न रब्बकुमुल्लाहुल्लज़ी ख़लक़स समावाति वल अर्ज़ व मा बैनहुमा फ़ी सित्तति अय्याम सुम्मा इस्तवा अलल अर्श। आजचे कार्यक्रमाचे अध्यक्ष, सन्माननीय पाहुणे, आदरणीय गुरुजन वर्ग आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो, आज मी ज्या विषयावर तुमच्या समोर बोलणार आहे तो विषय आहे या सृष्टीचा निर्माता कोण। मित्रांनो, आज सगळे मनुष्य आपापल्या जीवनात खूप व्यस्त आहेत। रात्र दिवस तो फक्त आपल्या कामाचा किंवा आपल्या मुलांच्या भविष्याचा विचार करतो। त्याला आपल्या आयुष्यात थोडा वेळ मिळाला तर त्याचे मनात असे प्रश्न येते की आपला आणि या संपूर्ण जगाचा निर्माता कोण आहे, आपल्याला का निर्माण केले गेले, मृत्यूनंतर आपले काय होईल। पण त्याच्याकडे या प्रश्नांची उत्तरे नसतात आणि तो पुन्हा आपल्या जीवनात रमून जातो। पण मित्रांनो, आज आपण या प्रश्नांची उत्तरे शोधूया। आपण या विशाल सृष्टीकडे एक नजर टाकूया। सर्वात प्रथम आकाशाची विशालता। आकाश तर आपण दररोज पाहतच असतो, पण आपण कधी असा विचार केला आहे का हे आकाश कोठे संपते, त्याची विशालता किती आहे, त्याची जाडी किती आहे। आकाशात अनेक प्रकारचे ग्रह, सूर्य, चंद्र, तारे आहेत, त्यामध्ये किती आकाशगंगा आहेत हे कोणालाच माहित नाही। आपली आकाशगंगा मिल्की वे आहे आणि याच गर्दीत आहे आपली पृथ्वी। आपण पृथ्वीवर राहतो आणि आपल्याला असे वाटते की पृथ्वी ही खूप मोठी आहे, पण या विशाल आकाशात आपली पृथ्वी ही लहानसा डॉट आहे। आकाशात असलेल्या ग्रहांची माहिती घेण्यासाठी आपल्याला बरेच वर्ष लागतील। या सगळ्यांचा निर्माण करणारा किती शक्तिशाली असेल, त्याच्या आदेशानुसार हे सगळे सूर्य, चंद्र, तारे, ग्रहे आपापल्या काम अगदी व्यवस्थितपणे करत आहेत। जर का ते इकडे तिकडे झाले तर एकमेकांना टक्कर देऊन संपूर्ण सृष्टी नष्ट होणार, परंतु असे होत नाही। अल्लाह ने पवित्र कुरान मध्ये सांगितले आहे, अंतुम अशद्दु खल्कन अमिस समाउ बनाहा रफअ समकहा फसव्वाहा। सूरे नाजियात आयत क्रमांक 27 आणि 28 की तुम्हाला निर्माण करणे अधिक कठीण आहे की आकाशाला। त्याने आकाश निर्माण केले, त्याचे छप्पर उंच केले आणि त्याची सर्व प्रकारे दुरुस्ती केली। दुसरा म्हणजे आकाशाचे आधारस्तंभ। मित्रांनो, जरा विचार करा, आपण भिंतीशिवाय आणि खांब्याशिवाय छप्पर बनवू शकता का? नाही ना। मग बघा ना, हे आकाश कोणत्याही आधाराशिवाय कसे स्थिर आहे? कोण आहे आकाशाला खांब्याशिवाय स्थिर ठेवणारा? पवित्र कुरान म्हणतो, खलक़स समावाति बिगैरि अमदिन तरौनहा व अलका फिल अर्दि रवासिया तमीद बिकुम। सूरे लुकमान आयत क्रमांक 10। त्याने खांब्याशिवाय आकाश निर्माण केले जे तुम्हाला दिसते, त्याने पृथ्वीवर पर्वतांना दृढ केले जेणेकरून ती हलून देणार नाही। त्याने सर्व प्रकारचे प्राणी पृथ्वीवर पसरविले आणि आकाशातून पाणी वर्षाविले आणि जमिनीतून भिन्न प्रकारचे उत्तम वस्तू उगविले। हीच तर आहे अल्लाहची निर्मिती। तिसरा म्हणजे सूर्याची निर्मिती। हजारो वर्षापासून सूर्य असाच चमकत आहे, नियमितपणे उगवतो आणि मावळतो। त्याचे इंधन कधीच संपत नाही। उष्णता आणि प्रकाश हे आजही तसेच आहेत। शेवटी तो कोण आहे ज्याने सूर्याला अशा प्रकारे निर्माण केले की त्याचे उगवण्याच्या आणि मावळण्याच्या वेळेत एका सेकंदाची ही चूक होत नाही। पवित्र कुरान मध्ये अल्लाहने सांगितले आहे, वश्शम्सु तजरी लिमुस्तक़र्रिन लहा ज़ालिका तक़दीरुल अज़ीज़िल अलीम। आणि सूर्य आपल्या स्थानाकडे सरकत राहतो, हे सर्वज्ञ आणि सर्व गोष्टींचे ज्ञान असलेले अल्लाहचे नियोजन आहे। मित्रांनो, या पृथ्वीवर मानवाला आवश्यक असलेल्या सगळ्या वस्तू उपलब्ध आहेत। मानवाला श्वास घेण्यासाठी ऑक्सिजन भरपूर प्रमाणात आहे। पाणी ही पिण्यायोग्य आहे। तहान भागवण्याची क्षमता त्या पाण्यामध्ये आहे। आपल्यासाठी जमीन हा बिछाना आणि आकाशाचे छप्पर बनवले आहेत। आपल्यासाठी उन्हाळा, पावसाळा, हिवाळा अशी ऋतू बनवली आहेत।
रात्र आणि दिवस बनवले जेणेकरून रात्र आराम करण्यासाठी आणि दिवस काम करण्यासाठी बनवले आहेत. या सगळ्यांचा निर्माता कोण आहे? आपला निर्माता कोण आहे? अगदी बरोबर, अल्लाह या संपूर्ण सृष्टीचा निर्माता आहे. अल्लाहने पवित्र कुराण मध्ये सांगितले, वमा खलक़तुल जिन्न वल इंसा इल्ला लियअबुदून, आणि अल्लाहने जिन व मानवाला फक्त अल्लाहची उपासना करण्यासाठी निर्माण केले. आणि सूरा बकरा मध्ये अल्लाहने सांगितले, या अय्युहल्लज़ीना आमनुत्तकुल्लाह या अय्युहन्नास उबुदू रब्बकुमुल्लज़ी खलक़कुम वल्लज़ीना मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तक़ून. हे लोको, तुम्ही फक्त अल्लाहची उपासना करा ज्याने तुम्हाला आणि तुमच्या पूर्वजांना निर्माण केले. अल्लाह या विश्वाचा निर्माता आहे. हे सत्य स्वीकारल्याशिवाय मानवाला पर्याय नाही. अल्लाहने स्वर्ग आणि नरक पण बनवले आहे. आपल्या जीवनात आपण पाप केले की पुण्य केले याचा हिशोब मृत्यूनंतर आपल्याला द्यावा लागेल. अल्लाह एक आहे आणि त्याचे कोणीही साथीदार नाही. एक अल्लाहची आपण उपासना केली पाहिजे. या सर्व गोष्टींचा खोल विचार करा, म्हणजे तुम्हाला कळेल की अल्लाह आपला आणि या संपूर्ण जगाचा निर्माता आहे. एवढे बोलून मी माझे बोलणे पूर्ण करतो. व आखिरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन. वस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू.